नमस्कार मंडळी, मी प्रिया. तुमचं स्वागत आहे पॅनफुल डिलाइट्स या माझ्या चॅनलवर. आज आपण बनवणार आहोत अगदी खमंग, कुरकुरीत आणि हलका फुलका पातळ पोह्यांचा चिवडा. हा चिवडा इतका टेस्टी लागतो की एकदा खाल्ला की पुन्हा पुन्हा खायची इच्छा होते. हा बघा चिवडा किती कुरकुरीत झाला आहे आणि हाताला तेलही कमी लागले आहे. आज मी 1 किलो पातळ पोह्यापासून चिवडा बनवणार आहे. तो साधारण 2 किलो चिवडा होतो. तर चला मग बघूया काय काय साहित्य लागते. 150 ग्रॅम तेल, 100 ग्राम सुके खोबरे, 100 ग्राम बदाम, 100 ग्राम शेंगदाणे, 50 ग्राम कढीपत्ता, 100 ग्राम भाजलेली चणा डाळ, 100 ग्राम बेदाणे, 100 ग्राम काजू, 1 मोठा चमचा जिरे, 1 मोठा चमचा मोहरी, 2 मोठे चमचे साखर, चवीनुसार मीठ, 1 मोठा चमचा बडीशोप, 1 मोठा चमचा चाट मसाला, 1 मोठा चमचा हळद, 1 मोठा चमचा काळे मीठ, 10 ते 15 हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा सिट्रिक ॲसिड, 1 छोटा चमचा हिंग आणि 1 किलो पातळ पोहे. सर्वात प्रथम आपण हे पोहे एका चाळणीतून चाळून घेऊया, जेणेकरून त्यामधील कचरा निघून जाईल आणि जे छोटे छोटे तुकडे आहेत ते पण निघून जातील. आता हे माझे 1 किलो पोहे चाळून झाले आहेत. आता आपण पुढची कृती करूया. आता गॅसच्या मंद आचेवर एक कढई ठेवूया. कढई गरम झाली की त्यामध्ये 1 मोठा चमचा तेल सर्व कढईमध्ये पसरवून घेऊया. आता यामध्ये पोहे घालूया आणि ते गरम होईपर्यंत भाजून घेऊया. आता यामध्ये 1 छोटा चमचा मीठ घालूया. आता हे पोहे अलगद असे परतवून घ्यायचे आहेत, जेणेकरून त्यांचे तुकडे नाही झाले पाहिजे. मी इथे 2 चमचे वापरून पोहे परतवत आहेत, जेणेकरून त्याचे तुकडे होणार नाहीत. हे बघा, आता मी हे पोहे घेतले आहे. हे थोडे गरम आहेत आणि आता मी तुम्हाला कुस्करून दाखवते ह्याचा आवाज किती कुरकुरीत झाला आहे. आता समजावे की पोहे चांगले भाजले गेले आहेत. आता आपण हे पोहे एका परातीत काढून घेऊया आणि आपण दुसरे पोहे भाजायला घेऊया. आता परत तसेच करायचे आहेत. कढईमध्ये 1 चमचा तेल सर्व कढईभर पसरवायचे आणि त्यामध्ये पोहे टाकायचे आणि 1 चमचा मीठ टाकून ते पोहे चांगले गरम होईपर्यंत परतवायचे. हे पोहे 5 मिनिटांमध्ये गरम होतात. आता मी तुम्हाला दाखवते कच्चे पोहे आणि भाजलेले पोह्यांमध्ये काय फरक आहे. तर भाजलेले पोहे थोडेसे आकसतात आणि त्यांचा रंगही चेंज होतो. आता मी हे सर्व पोहे भाजून घेते आणि परातीमध्ये ठेवते. आता आपण बाकीचे पदार्थ तळून घेऊया. त्यासाठी कढईमध्ये 150 ग्राम तेल गरम करूया. सर्वात प्रथम आपण 100 ग्राम शेंगदाणे तळून घेऊया. शेंगदाणे थोडेसे लालसर दिसायला लागले किंवा ते फुटायला लागले की लगेच काढून ते परातीमध्ये ठेवायचे आहेत. जर ते जास्त लाल केले तर बाहेर काढल्यावरही ते काळपट होतात आणि करपतात. त्यामुळे हे सर्व जिन्नस मंद आचेवरतीच तळून घ्यायचे आहे. तर अशा प्रकारे एक एक जिन्नस आपण तळून या पोह्यांवरती ठेवायचे आहे. आता आपण यामध्ये बारीक केलेले सुके खोबरे तळून घेऊया. हे खोबरे लगेच तळले जातात, त्यामुळे थोडेसे लालसर झाले की लगेच तेलातून काढून ठेवायचे आहेत. हे खोबरे 1 मिनिटातच लालसर होऊन जातात, त्यामुळे ते लगेच बाहेर काढायचे, जेणेकरून त्याची शिजण्याची प्रोसेस बंद होते आणि ते करपत नाही. आता आपण यामध्ये 100 ग्राम काजू तळून घेऊया. काजूमध्ये थोडे मॉइश्चर असते, त्यामुळे ह्याला टाइम लागेल, पण हे 5 मिनिटाच्या आत तळून होतात. काजू थोडे लालसर झाले की लगेच बाहेर काढूया आणि काजू घालणे ऑप्शनल आहे. जर तुम्हाला नाही घालायचे असतील तरीही चिवडा बनवू शकतो. आता यामध्ये 100 ग्राम बदाम तळून घेऊया. ते थोडेसे लालसर झाले की लगेच बाहेर काढूया. बदाम घालणे हे ऑप्शनल आहे, नसेल घालायचे तरीही चिवडा बनवू शकतो. आता आपण 100 ग्राम बेदाणे घालूया आणि चांगले तळून घेऊया. हे थोडेसे फुगतात, त्यानंतर आपण त्यांना परातीमध्ये काढून घेऊया. यामधले मॉइश्चर उडाले पाहिजे, त्यासाठी आपण हे तळून घेतो आहे. आता यामध्ये 100 ग्राम भाजलेली चणा डाळ घालूया आणि तळून घेऊया. ही लगेचच तळून होते, त्यामुळे हिला गरम तेलामध्ये जास्त ठेवू नका. ही अशी गाळणीमध्ये घेऊन त्यातलं तेल निथळायचं आहे आणि मग ही डाळ पोह्यांमध्ये टाकायची आहे. आता आपण कढीपत्ता तेलामध्ये तळून घेऊया. कढीपत्त्यामध्ये थोडे मॉइश्चर असते, त्यामुळे तो खरपूस तळून घ्यायचा आहे. कढीपत्त्यामधले मॉइश्चर तसेच राहिले तर चिवडा मऊ पडण्याची शक्यता असते, त्यामुळे तो कुरकुरीत तळून घ्यावा. आता आपण हिरव्या मिरच्या तळून घेऊया. यामध्येही थोडे ओलसरपणा असतो, त्यामुळे ह्या खमंग अशात कुरकुरीत तळून घ्यायच्या आहेत, नाहीतर चिवडा मऊ होऊ शकतो. आता आपण एक चिवड्याचा मसाला करणार आहोत. त्यासाठी मिक्सरच्या एका भांड्यामध्ये 1 मोठा चमचा बडीशेप, 1 मोठा चमचा हळद, चवीनुसार मीठ, आपण पोहे भाजताना मीठ टाकले आहे त्याप्रमाणे मीठ घ्यायचे आहे. अर्धा छोटा चमचा लिंबाचे सत्व, हे नसेल तर तुम्ही आमचूर पावडर वापरू शकता. 1 छोटा चमचा काळे मीठ, 1 मोठा चमचा चाट मसाला, 2 मोठे चमचे साखर घालून हे सर्व जिन्नस मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊया.
आता हा चिवडा मसाला या पोह्यांवरती घालून एकजीव करूया। आता अलगद असे 2 चमच्यांनी हे पोहे वर खाली करायचे आहेत, जेणेकरून हा मसाला सर्व पोह्यांना लागेल। मी हे पोहे एका बटर पेपर वरती घेतले आहेत, जेणेकरून मला हे पोहे एकजीव करता येतील। आता आपल्याला फोडणी तयार करायची आहे। त्यासाठी त्याच कढईमध्ये 3 मोठे चमचे तेल घ्यायचे, त्यामध्ये 1 मोठा चमचा मोहरी, 1 मोठा चमचा जिरे आणि 1 छोटा चमचा हिंग घालून चांगले परतवून घेऊया। फोडणी खमंग तळून झाल्यावरती ती पोह्यांवरती टाकायची आहे। आता या चिवड्याचा रंग थोडा फिकट आहे, पण फोडणी टाकल्यानंतर आणि सगळे एकजीव केल्यानंतर त्याचा रंग चांगलाच पिवळा दिसेल। हे बघा, हा चिवडा आता व्यवस्थित एकजीव झाला आहे। हा चिवडा थंड झाल्यानंतर एका हवाबंद डब्यामध्ये ठेवायचा आहे। मी सांगितलेल्या प्रमाणाप्रमाणे 2 किलो चिवडा तयार होतो। हा पूर्ण चिवडा मंद आचेवरतीच करायचा आहे। तर मंडळी, कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी? जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।